नमस्कार मंडळी, आज ना मंडळी अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे। तर सकाळच्या टिफिनसाठी माहीच्या मी हा नाश्ता बनवलेला होता। बघू शकताय मस्त दिसतो दिसायला पण खायला तेवढाच पौष्टिक आहे। तर मुलं पौष्टिक अन्न खात नाहीत, शक्यतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण खाऊ घालायचा प्रयत्न करत आहोत त्यांना। माहीला पण खूप हा नाश्ता आवडलेला आहे, अप्रतिम झाला होता। मी सॉस सोबत इथं सर्व केलेला आहे। आता तुम्ही शेजवान चटणी सोबत सुद्धा सर्व करू शकताय। बघू शकताय मस्त असा नाश्ता झालेला होता आणि झटपट होणारा आहे, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। याला मोड आलेल्या मुगापासून हा नाश्ता बनवलेला आहे, अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे मंडळी। मुलांच्याच काय आपल्या सुद्धा पोटभरीचा नाश्ता आहे हा आणि पौष्टिकही आहे। इथं बघू शकताय मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत, तर शक्यतो मोड आलेले मूग घ्या आणि मस्त असे मोड घरातच मी आणून दिलेले आहेत ह्या मुगाला मोड। तर आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, मीडियम जार घेतलेला आहे मी। तर मिक्सरच्या जारमध्ये हे मोड आलेलं टाकून द्यायचं आहे आणि हिरवी मिरची 2 टाकून द्यायची आहेत। आता मी तिखटाचा प्रमाण थोडासा मीडियमच ठेवत आहे, माही जास्त तिखट खात नाही। तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर 2 मिरच्या आणखीन वाढवू शकता या ठिकाणी। तर आता इथे मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 4 आणि भरडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। बघू शकताय अशा पद्धतीचा आता आपण इथं वाटून घेतलेला आहे। आता एक बाउल घेतलेला आहे स्टीलचा मी, त्याच्यामध्ये हे काढून द्यायचं आहे सगळंच मिश्रण। आता इथं बघा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, पौष्टिक नाश्ता म्हणल्यानंतर पौष्टिकच पाहिजे सगळं। तर इथं मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे 2 चमचे आणि चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे, म्हणजेच बेसन 2 चमचे घातलेलं आहे या ठिकाणी। तर बेसनचं प्रमाण तुम्ही वाढवू सुद्धा शकता या ठिकाणी। कोथिंबीर घातलेली आहे। तर आता इथं चवीनुसार मीठ सुद्धा या ठिकाणी घालायचं आहे आपल्याला। आता हळद मी घातलेली नाही या ठिकाणी, तर तुम्हाला आवडत असेल तर हळद सुद्धा घालू शकता या ठिकाणी। तर आता इथं बघू शकताय मी मक्याचे दाणे होते माझ्याकडे थोडेसे उकडलेले, तर ते घातलेले आहेत या ठिकाणी। आता मक्याचे दाणे तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरीही चालेल बरं का मंडळी। आणि आता इथं थोडं पाणी घालून थोडंसं पातळसर बॅटर आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी। तर बघू शकताय मस्त असं मी बॅटर आता इथं बनवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय अर्धी वाटी आणि नंतर थोडंसं 2 चमचे पाणी लागलेलं आहे या ठिकाणी याला। तर अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता याला भिजत वगैरे घालायची गरज अजिबात नाही, झटपट होणारा नाश्ता आहे। दोशाचा तवा ऑलरेडी मी गरम करून घेतलेला आहे गॅसवर आणि आता इथं बघू शकताय चमचाभर तेल घातलेलं आहे। तर तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आहे आपण। तेल लावून झालं की पळीनं छोट्या पळीने मी कटलेट बनवतो ना आपण, तसं साईजचं मी बनवून घेते किंवा इडलीच्या साईजचे मी हे नाश्त्याचा पदार्थ जो आहे याला काही नाव द्या तुम्ही। तर अशा पद्धतीचे मी तव्यावर ओतून देत आहे। बघू शकताय थोडंसं पातळ हवं असेल तुम्हाला तर पातळसुद्धा बनवू शकताय किंवा बॅटर पातळ करून डोशासारखं सुद्धा याला बनवू शकताय बरं का। आता इथं बघू शकताय, आता मुलांच्या डब्याला म्हणलं की थोडंसं वेगळ्या पद्धतीचं किंवा वेगळ्या आकाराचं वगैरे दिलं की मुलं आवडीने खातात, म्हणून मी अशा पद्धतीचं बनवत आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला, हाय ठेवायची नाही। आणि आता इथं बघू शकताय पातळसर आता मी 2-4 कटलेटच्या साईजचे नाश्त्याचा पदार्थ ओतून दिलेला आहे। आता याला चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। खमंग भाजून घेतल्याच्या नंतर खूप छान लागतं, क्रिस्पी होतात हे। तर बघू शकताय तेलाचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकताय। आता उलट पुलट करून खरपूस रंगावर आपल्याला किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बऱ्याचदा पौष्टिक मुलं दिलं की डब्याला खात नाहीत, मग अशा वेळी आपण अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं करून खाऊ घातलं की छान लागतं त्यांना पण आणि त्यांचा डबा फिनिश झाला की आपलं मन समाधान असतं। तर बघू शकताय मस्त असं अजिबात चिटकत वगैरे नाहीत हे खाली, तर मस्त होतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बघू शकताय मस्त असा रंग आलेला आहे। तर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवून आपल्याला हे
कटलेट भाजून घ्यायचे आहेत म्हणू शकताय. मस्तच दिसत आहेत. तर खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकताय 1-2 कटलेटला आपला कलर आलेला आहे आणि खालचा जो बाजू आहे ते परत आपण पलटी मारून घेतलेली आहे या ठिकाणी. तर बघू शकताय मस्त असा कटलेट आता आपले भाजून झालेले आहेत म्हणू शकताय किंवा बनून तयार झालेले आहेत असंही म्हणू शकताय. आता बघू शकताय रेडी झालेले आहेत. मस्त अप्रतिम लागतात, चवीला पौष्टिकही आहेत. नक्की ट्राय करा, झटपट होणारे आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.